ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर तोफ टाकली आहे। निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार राज्यात मंत्रिपदी दिसतील असं हाकेंनी म्हटलंय। पुण्यात अजित पवार वरचढ राहतील, पहाटे फिरून ते मोकळे भूखंड हडप करतील असंही ते म्हणाले। पवारांना सामान्यांची पडलेली नाही, पवार हे अदानी सारख्यांसारखे उद्योजक आहेत असा दावा त्यांनी केलाय। पवार हे थेट केंद्रात मोदी शहांशी संपर्कात असतात असंही हाके यांनी म्हटलंय। महापालिकेचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे आणि अशा वेळेला अनेक नवीन समीकरणं आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहेत। दोन्ही पवार एकत्र आलेले सुद्धा अनेक ठिकाणी दिसलेले। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। मला सांगा, महापालिकेत पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत। दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत, ते एकत्रच आहेत। ते कालही एकत्र होते, आजही एकत्र आहेत आणि उद्याही एकत्रच आहेत। माझी मागच्या 2 वर्षातली फुटेज काढून बघा। येऊ घातलेल्या काळात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असतील आणि रोहित पवार महाराष्ट्रात मंत्री असतील, त्यामध्ये वावगं काही नाही। हे एकच आहेत, एकत्रच आहेत। त्यामुळं पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं थोडंसं सावधानपणे आपली पावलं उचलावीत। काल अजित पवार बोलले की झालं गेलं गंगेला मिळालं। गंगा ही भाजपनं पवित्र गंगा म्हणून गंगेकडं पाहिलं गेलं। त्याच गंगेमध्ये ही गटार गंगा त्यांनी सामावून घेतली। ही गटार गंगा सामावून घेतल्यामुळं भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचं नीतिधैर्य खचणारं हे अजित पवारांचं वक्तव्य आहे। ज्या भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी या सर्वांनी एकत्रित येऊन ज्या गटार गंगेला म्हणजे पवार फॅमिलीला राजकारणापासून बाहेर काढण्यासाठी भाजपला सत्ता दिली, त्याच भाजपनं अजितदादा पवारांसारख्या भ्रष्टाचाराचे बेताल आरोप असणाऱ्या माणसाला सत्तेत सामावून घेणं आणि पुन्हा अर्थ, वित्त, उपमुख्यमंत्रीपद देणं हे खऱ्या अर्थानं भाजपच्या मूळ कार्यकर्त्याला कळलेलं नाही। मूळ कार्यकर्ता खचलेला आहे। आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, जालना असेल, मुंबई असेल, मूळ कार्यकर्ता भाजपचा आजही जिथल्या तिथं आहे। काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, अजितदादा पवारांचे गुंड, मवाली अशा लोकांना तिकीट दिले गेलेत। पवार फॅमिली म्हणजे मुखात नाम फुले शाहू आंबेडकर, तिकीट देताना मात्र बोडके, आंदेकर, नायर, म्हणजे मुखात नाव फुले शाहू आंबेडकर आणि तिकीट मात्र बोडके, नायर, आंदेकर। निवडणुकीनंतर एकत्र राहतील। हे एकत्रच आहेत, हे एकत्रच आहेत। ते बघायला भेटेल तुम्हाला, ते मंत्रिमंडळात असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।